नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर या आपल्या मराठी चॅनलमध्ये. तर आज आपण घेऊन आहेत नवीन स्टॉक ॲनालिसिस. तर स्टॉकचं नाव आहे ग्लेनमार्क. तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर. आज आपण ग्लेनमार्क या स्टॉकचं ॲनालिसिस करणार आहोत. सो की तुम्ही बघितलं असेल आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये, जो आपला सिस्टम मित्रांनो खूपच सिंपल आहे, कोणालाही समजेल इतका आपण सिंपल केलेला आहे. प्रत्येक गोष्ट खूप सिंपल सांगितलेलं आहे की टाईम फ्रेम, स्टॉक सिलेक्शन, एंट्री, स्टॉप लॉस, प्रॉफिट होल्ड कसा करायचा आणि मग शेवटी एक्झिट कसा करायचा आणि री एंट्री कुठे घ्यायची, हे जे पण पॉईंट्स आहेत, जे पण एक न्यू ट्रेडरला जो क्वेश्चन असतात की काय करायचं, तो पूर्णपणे जो प्रॉपर सिस्टम आहे तो आपण आपल्या या चॅनलवर पूर्णपणे फ्रीमध्ये देत आहोत मित्रांनो. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण सुरू करूया आजचं ॲनालिसिस. तुम्ही बघू शकता मित्रांनो ग्लेनमार्क. आपण नेहमीप्रमाणे आपला टाईम फ्रेम मंथलीच ठेवला आहे. ज्या मित्रांना लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, पण ते नुसतंच इन्व्हेस्टमेंट करून चालत नाही मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग या दोघांना पण सिस्टम लागते. तर तुम्ही बघू शकता, तर तुम्ही 2015मध्ये कोणी हा स्टॉक बाय करून ठेवला असता आणि नुसता होल्ड केला असता, तर 2015 ते 2024 म्हणजे 9 वर्ष त्या स्टॉकने 0 रिटर्न दिलेलं आहे. मतलब 9 वर्ष. तर ह्या अशा गोष्टीमध्ये आपण फसू नये, यासाठी आपल्याकडे एक प्रॉपर सिस्टम असायला हवा मित्रांनो, जो मी तुम्हाला या चॅनलवर देत आहे. तर तुम्ही बघू शकता 2015 ते 2024 म्हणजे जवळजवळ 9 वर्ष या स्टॉकने करेक्शन दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर आपला जो स्टॉक सिलेक्शनचा एक फॉर्म्युला आहे, खूप सिंपल आहे मित्रांनो. जो स्टॉक मंथली टाईम फ्रेममध्ये 8 ते 12 वर्षामध्ये करेक्शन करतो आणि तो ब्रेकआउट देतो. ही बघा, आपण ते ही इकडे एक पॅरल लाईन घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता 2024ला इकडे जवळजवळ 9 वर्षांनी हा ब्रेकआउट दिलेला आहे, स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे. तर आपल्याला एंट्री कुठे घ्यायची आहे, तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर 1468.80 या क्लोजिंगला आपल्याला बाय करायचं आहे. आणि स्टॉप लॉस काय असेल आपला, तर जी लाईन आहे त्या लाईनीच्या खाली आपली रेड कॅन्डल क्लोज झाली तर आपल्याला तिथे एक्झिट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण इथे बाय केला. यानंतर ह्या स्टॉकनंतर 2 ऑक्टोबर 24 नंतर हे बघा एक स्मॉल करेक्शन आलं, तुम्ही बघू शकता. पण ती करेक्शन आपला स्टॉप लॉस हिट करू शकला नाही. तुम्ही बघू शकता ही जी इकडे लाईन दिसते आहे, ती लाईन रेड कॅन्डल आपल्या लाईनीच्या वरच क्लोज झालेली आहे. आणि जे मित्र इकडे एंट्री मिस केली होती त्यांना परत एक चान्स होता इथे एंट्री घ्यायचा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता 1468 नंतर आज तो स्टॉक जवळजवळ 1 एप्रिल 2026च्या मंथ म्हणजे एप्रिल मंथमध्ये जवळजवळ 2325ला ट्रेड करतोय मित्रांनो. बघू शकतो. तर सगळ्यात मोठा प्रश्न की आता हा खूप मोठ्या करेक्शननंतर हा स्टॉक ट्रेंड स्टार्ट केला आहे, मग याला राईड कसा करायचा आणि याला एक्झिट करायचा कसा करायचा. आपला एक सिंपल फॉर्म्युला आहे मित्रांनो. याच्यासाठी पण मी तुम्हाला EMA 46 तुम्ही बघू शकता. EMA 46च्या खूप वर हा स्टॉक ट्रेंड करत आहे. तर जोपर्यंत आपला EMA 46ला तो ब्रेक करत नाही खाली रेड कॅन्डलनी, तोपर्यंत आपल्याला पोझिशन होल्ड, तोपर्यंत आपल्याला ही पोझिशन होल्ड करूनच ठेवायची आहे मित्रांनो. तर सध्या ज्यांनी पण हा स्टॉक बाय केला होता त्यांनी सध्या हा स्टॉक होल्डच करायचा आहे मित्रांनो, जोपर्यंत आपल्या EMAला तो हिट करत नाही खाली. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. खूपच एक सिंपल सिस्टम आहे. आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये विकली टाईम फ्रेम, डेली टाईम फ्रेम हे सगळे कवर करणारच आहोत. पण जे न्यू ट्रेडर आहेत त्यांना माझा सल्ला आहे की त्यांनी मंथली टाईम फ्रेमपासूनच स्टार्ट करावं, ज्यामध्ये जे चढ उतार आहेत मार्केटचे ते खूप स्लो होतात. म्हणजे मंथलीमध्ये एक कॅन्डल होते, त्यामुळे तुम्ही डिसिजन खूप स्लोली घेऊ शकता. आता तुम्हाला काय करायचं, इथे फक्त सिस्टम फॉलो करायचं आहे. तुमच्या सिस्टमने तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. सिस्टमने तुम्हाला स्टॉप लॉस दिला तर स्टॉप लॉस घ्यायचा आहे. जर सिस्टम बोलत असेल तुम्हाला होल्ड करायचं, तुम्हाला होल्ड करायचं. तुम्हाला
प्रॉपर सिस्टम फॉलो करायचा आहे मित्रांनो. इमोशनली कुठलाही ट्रेड करायचा नाही. खूप सिंपल आपला सिस्टम मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, ज्यामुळे मी तुम्हाला अजून नवीन ट्रेड घेऊन येऊ, नवीन चार्ट ॲनालिसिस आपण करू आणि नवीन टाईम फ्रेमवर पण आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन जाणार आहोत. प्लीज कमेंटमध्ये कळवा की व्हिडिओ कसा आवडला. थँक्यू.